सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आम्ही जे आमंत्रण दिलं त्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज इकडे सगळे उपस्थित आहात आणि महाराष्ट्रीय उद्योजकीय कम्युनिटीसाठी अत्यंत महत्वाचा असा जो कार्यक्रम आहे त्याला तुम्ही कव्हर करणार आहात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार. बिझनेस जत्रा 2023 हा कार्यक्रम येत्या 1 आणि 2 डिसेंबरला ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा इकडे मोठ्या थाटात पार पडणार आहे. बिझनेस जत्रा हा उद्योजकतेचा एक उत्सव आहे आणि लघु उद्योजकांचा एक सण आहे. जसं गावागावांमध्ये जत्रा होते, वर्षातून एक जत्रा कुठल्याही गावामध्ये होतेच, आणि ही जी जत्रा असते गावची ती कुठल्या तरी ग्रामदैवतेची एक जत्रा असते, ग्रामदैवतेचा उत्सव असतो किंवा सण असतो. आणि त्या जत्रेला गावातूनच नव्हे त्या गावाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून सुद्धा लहानांपासून थोरांपर्यंत सर्व प्रकारची माणसं एकत्रित येतात. त्यांच्यामध्ये जनसंपर्क होतो आणि जनसंपर्कामुळे तिकडे व्यवसायाला चालना मिळते. आणि जत्रा हा जरी एक धार्मिक उत्सव असला गावागावांमध्ये तरी आपल्या पूर्वजांनी हुशारीने ते एक केंद्रबिंदू म्हणून त्याची स्थापना केली, ज्या केंद्रबिंदूला गावाच्या आजूबाजूची सगळे आर्थिक उलाढाली आणि व्यवहार होतात. एक प्रकारे गावामध्ये व्यवसायाची एक इकोसिस्टम, जीडीपी ज्याला आपण म्हणू शकतो, तो बिल्ड होतो. आम्ही असा 2019 साली असा विचार केला की जशी ही गावामध्ये जी जत्रा होते तशीच आपण महाराष्ट्रीय उद्योजकांची जत्रा का करू नये शहरामध्ये, आणि त्या कल्पनेतून बिझनेस जत्राची स्थापना झाली. आपण बघतो शहरांमध्ये वेगवेगळे कॉर्पोरेट एक्सपो होतात, जे वेगवेगळ्या सेक्टरचे एक्सपो असतात. सो आपल्याला माहिती असेल फार्माच्या सेक्टरचा एक्सपो होतो किंवा केमिकल सेक्टरचा एक्सपो होतो किंवा ऑटोमेशन टेक्नॉलॉजी सेक्टरचा एक्सपो होतो. हे सेक्टोरियल एका विशिष्ट सेगमेंटचे, एका विशिष्ट इंडस्ट्रीचे एक्सपो होतात. परंतु ही जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, सगळ्या स्तरावरची मंडळी एकत्र येतील असा आमचा मानस होता. आणि 2019 मध्ये आमचं पहिलं पर्व होतं जे प्रचंड यशस्वी झालं. आणि त्यानंतर 2022 मध्ये गेल्या वर्षी पुन्हा एकदा त्याचं दुसरं पर्व आम्ही केलं. मध्ये 2 वर्ष होऊ शकलं नाही बिकॉज ऑफ द कोरोना पॅन्डेमिक. आणि गेल्या वर्षी सुद्धा दुसरं पर्व अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता 2023 मध्ये 1 आणि 2 डिसेंबर रोजी टिपटॉप प्लाझा ठाण्याला पुन्हा एकदा हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे ज्याला आम्ही म्हणतो एक्झिबिशन, कॉन्फरन्स आणि अपॉर्च्युनिटीज, म्हणजेच प्रदर्शन, परिसंवाद आणि त्याद्वारे संधी. या कार्यक्रमामध्ये एकूण 125 पेक्षा जास्त वेगवेगळे व्यवसाय आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेऊन सहभागी होणार आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस होणार आहेत. संपूर्ण टिपटॉप प्लाझा आपण 2 दिवसांसाठी घेतलेला आहे. आणि टिपटॉप प्लाझाच्या ग्राउंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला आणि 4th फ्लोअरला, 4थ्या माळ्यावर वेगवेगळे उपक्रम होणार आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला एक्झिबिशन पार पाडणार आहे आणि 4थ्या माळ्यावर कॉन्फरन्सेस पार पाडणार. हे एक्झिबिशन आणि कॉन्फरन्स बद्दल माझे सहकारी तुमच्या समोर आणखी सविस्तरपणे सांगतील. आम्ही अपेक्षा करतोय की या 2 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने जनसंपर्क होऊन उद्योजकांसाठी निरनिराळ्या प्रकारच्या प्रगतीच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण होणार आहेत. या कार्यक्रमाची काही प्रमुख आकर्षण आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे या कार्यक्रमामध्ये काही कॉर्पोरेट कंपन्या सुद्धा आवर्जून सहभागी होत आहेत, बँका सुद्धा स्पेशली इन्व्हॉल्ड होत आहेत आणि बँकांद्वारे लघु उद्योजकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे अर्थसहाय्य कसं मिळेल यासाठी स्पेशली बँका येत आहेत. सो त्यामध्ये बँक ऑफ बरोडा झाली, युनियन बँक झाली, बँक ऑफ महाराष्ट्र झाली, TJSB बँक झाली, अशा प्रख्यात बँका सुद्धा सहभागी होत आहेत. MSME मिनिस्ट्री सुद्धा सहभागी होते, NSIC सुद्धा सहभागी होते, MIDC सुद्धा सहभागी होते. त्याच्याबद्दल देखील आमचे सहकारी तुम्हाला सांगतील. उद्देश असा आहे की लघु उद्योजक, कॉर्पोरेट व्यवसाय, बँका, प्रोफेशनल्स, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झिक्युटिव्ह, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, प्रोफेशनल्स, एक्सपर्ट्स, कन्सल्टंट्स, अशा वेगवेगळ्या स्तरावरची वेगवेगळी माणसं मोठ्या प्रमाणावर एकत्रित येतील. ते एकमेकांशी संवाद साधतील. या संवादाद्वारे ते आपल्यासाठी प्रगतीच्या नवीन संधी निर्माण करतील आणि त्या संधींवर स्वार होऊन आपल्या व्यवसायाचा विकास करतील.
सो आम्ही याला असं म्हणतो, कम कनेक्ट क्रिएट कॅपिटलाइज, कम टुगेदर, कनेक्ट विथ इच अदर, क्रिएट अपॉर्च्युनिटीज अँड कॅपिटलाइज ऑन ग्रोथ. हा एकदम युनिक असा कार्यक्रम आहे जिकडे जत्रेचंच स्पिरिट, गावच्याच जत्रेचं स्पिरिट, तोच आनंददायी वातावरण तिकडे असणार आहे. आणि त्या आनंददायी वातावरणामध्ये ही प्रोफेशनल मंडळी एकमेकांबरोबर कनेक्ट होणार. तो त्याच्यामुळे अत्यंत ऊर्जात्मक असा हा उत्सव असणार आहे, असा हा कार्यक्रम असणार आहे, जिकडे मी आपल्या प्रसार माध्यमातून जी जी मंडळी आम्हाला ऐकतायत, आम्हाला बघतायत, त्यांना लक्षवेध इन्स्टिट्यूट, हेडमार्क मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर वा कॉर्पोरेशन आणि आमचे वेल्थ गाईड यांच्या माध्यमातून, यांच्यातर्फे आपण सर्वांना आमंत्रित करतो की मोठ्या प्रमाणावर या जत्रेमध्ये आपण सहभागी होऊया आणि खऱ्या अर्थाने आपल्या व्यवसायाची प्रगती करूया. आज आपण म्हणतोय की आपल्या भारताची इकॉनॉमी जी आहे ते पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये ती $5 ट्रिलियन एवढी होणार आहे. आपल्या जीडीपी मध्ये 35% जो वाटा आहे तो लघु उद्योजकांचा असतो, एमएसएमईचा असतो. आपल्या एकूण एक्सपोर्ट मध्ये साधारण 35% हा वाटा हा लघु उद्योजकांचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, एम्प्लॉयमेंट म्हणजेच जे रोजगार निर्माण होतात त्या रोजगारांमध्ये देखील 35 ते 40% रोजगार हे लघु उद्योजकांद्वारे म्हणजेच एमएसएमई द्वारे निर्माण होतात. परंतु हे जे एमएसएमईज आहे, जे लघु उद्योजक आपण त्यांना म्हणतो, हे अनसंग हिरोज आहेत. त्यांना रिप्रेझेंट करणारा किंवा त्यांना एक्नॉलेज करणारा, त्यांना अप्रिशिएट करणारा, त्यांचं कौतुक करणारा असं कोणी नाही. आमची अशी इच्छा आहे की हा जत्रा, हा कार्यक्रम हा त्या लघु उद्योजकांचा एक आवाज बनेल, लघु उद्योजकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ बनेल. व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नुकताच व्यवसाय सुरू केलाय आणि तुम्हाला प्रगतीच्या संधी पाहिजेत, किंवा व्यवसाय सुरू केलाय, एका लेवलला आलेला आहे आणि आता नेक्स्ट लेवलला जायचंय, कार्यक्रम जो आहे हा खुला आहे. हा कार्यक्रम कोणीही अटेंड करू शकतो आणि हा कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य असणार आहे. आणि त्यासाठी स्पेशली आम्ही आभार इकडे व्यक्त करू इच्छितो, ते म्हणजे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट, MIDC, MSME मिनिस्ट्री, सेंट्रल मिनिस्ट्री आणि NSIC चे सुद्धा. आणि हेतूने एकत्रित येत आहेत आणि तो हेतू आहे उद्योजकांची एकजूट, संधींची लयलूट. कुठलीही व्यावसायिक संघटना ह्याच्यातून मला काय मिळेल, मला कसा आर्थिक फायदा होईल हा विचार न करता हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल आणि या कार्यक्रमाद्वारे लघु उद्योजकांसाठी प्रगतीच्या संधी कशा निर्माण होईल, याच एकमेव हेतूने कित्येक व्यावसायिक संघटना एकत्रित येत आहेत. यामध्ये मला स्पेशली मेन्शन करावं असं वाटतं ते म्हणजे टीसा म्हणजेच ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन, त्याचबरोबर कोसिया चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, त्याचबरोबर महाराष्ट्र बिझनेस क्लब, मी उद्योजक, सॅटर्डे क्लब, बिझनेस अपॉर्च्युनिटीज क्लब, असे वेगवेगळे व्यावसायिक संघटना एकत्रित येऊन फक्त आणि फक्त एकाच हेतूने एकत्रित येत आहेत की आपण या कार्यक्रमाला यशस्वी करून याद्वारे लोकांसाठी, उद्योजकांसाठी, प्रोफेशनलसाठी प्रगतीच्या संधी कशा निर्माण करू शकतो. सो 900 विजिटर्स 2 दिवसात सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत येऊन गेले होते टिपटॉप प्लाझाला. हा ऑफिशियल आकडा आहे. त्यावेळेसचं आपलं टार्गेट 10,000 विजिटर्सचं आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि शक्यतो ज्यांना बिझनेस अपॉर्च्युनिटीज घ्यायच्या आहेत तर त्याच पद्धतीने येत असतात. काही इन्व्हेस्टर समिट पण होत असतात. मागच्या वेळची सक्सेस स्टोरी अशी आहे की एक ओल्टासचा ज्यांनी स्टॉल लावला होता त्यांना जवळजवळ 1.25 कोटीची ऑर्डर सुद्धा क्लिक झाली होती ह्याच्याद्वारे. अशा असंख्य संध्या उपलब्ध होत असतात ह्याद्वारे. तर ती एक वेगवेगळ्या संधी कसे क्रिएट होतात हा एक विषय होता. मागच्या असे यम पण सगळ्यांनी कव्हर केले होते आपल्या इकडनं. त्यावेळेस ते आपलं वेस्ट मॅनेजमेंटचं लास्ट ग्रीनचं जे प्रोजेक्ट लॉन्च आहे तर तो एक महत्वाचा लॉन्च आपण ह्या ठिकाणी ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तो जो वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट आहे, वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट सगळ्यांना आकर्षण काय जरा आवर्जून सांगतो. जो आपला घन कचरा आहे त्याचं व्यवस्थापन जे आपण करतो ते व्यवस्थापन करताना डम्पिंग ग्राउंडला तो ठेवला जातो. परत त्याच्यातून पुढचे सगळे म्हणजे जे त्रास तयार होतो, पण त्या व्हॅनचं त्या ठिकाणी लॉन्चिंग होणार आहे त्या दिवशी. आणि ते व्हॅनचं स्पेशालिटी अशी आहे की तो मिथेन गॅस नाहीसा करते आणि जे आपलं वेस्ट कचरा आहे तो पुढील 4 ते 5 तासात त्याचं खत तयार होतं. म्हणजे ही एक अद्यावत एकमेव भारतातील काय जगातील एकमेव पेटंटेड व्हॅन, त्याचं लॉन्चिंग आपल्या जत्रेच्या दिवशी होणार आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या बद्दल सांगायचं झालं तर मुख्यमंत्री, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर साहेब, त्यांचं मुख्यमंत्री रोजगार विभाग, त्याचप्रमाणे उद्योग मंत्री आपले उदय सामंत सर, त्यांचं खादीग्राम, कॉयर बोर्ड,
MIDC या सर्व डिपार्टमेंट या ठिकाणी पूर्ण एंगेज असणार आहेत. त्यांच्या विविध एक्सपर्ट्सच्या स्कीम्स म्हणजे उद्योजकांना असणाऱ्या स्कीम्स, उद्योजकांना असणाऱ्या त्यांच्या लोन फॅसिलिटी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शनासाठी त्यांचे अधिकारी आणि त्यांचा अधिकारी वर्ग त्यांची टीम असणार आहेत. त्यांचे काही पॅनल टॉक सुद्धा आपण ठेवलेत. MSMEची सेंट्रल मिनिस्ट्री आता नारायण राणे सर त्यांच्या अंडर आहेत, तर त्यांच्या सुद्धा स्कीम्स आम्हाला आमच्या उद्योजकांना स्टॉलसाठी अवेल झाल्यात, तर ते सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्हली असणार आहेत. त्याच पद्धतीने आम्हाला धन्यवाद करायचे ठाणे महानगरपालिकेचे आपले आयुक्त सर, त्यांनी सुद्धा याला ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दिली आहे. ठाणे स्मार्ट सिटी जो प्रोजेक्ट आहे तर तो पण त्या ठिकाणी रिप्रेझेंट होणार आहे. तर हे सर्व जे डिपार्टमेंट शासनाचे आहेत तर त्या आपल्याला संपूर्ण जत्रेला सहभाग देत आहेत, पाठिंबा त्यांचा असतो. प्लस त्यांची दोन्ही दिवस टीम सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री हे तर स्वतः त्या ठिकाणी जातीने हजर राहणारच आहेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना म्हणजे निमंत्रण देतो की दोन्ही दिवस कव्हरेजसाठी तुम्ही असावं. पुढील माहिती दादाच देतील. आपले कॉन्फरन्स असतात, कॉन्फरन्स अशा की ज्या कॉन्फरन्स उद्योजकांना मार्गदर्शनासाठी असतात, त्याचं बाहेर जवळजवळ 1,000, 2,000, 5,000 असं फीज असते. तर हे 2 दिवस ऍब्सोल्युटली हे सेशन जे आहेत उद्योजकांसाठी आपण फ्री ठेवतो. एक 1.5 तासाच्या स्लॉटमध्ये सेशन्स असतात. म्हणजे तुमचं फायनान्स मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट. आमच्याकडे आता ह्यावेळेसचं आकर्षण आहेत जयंती कठाले मॅडम, ज्या पूर्ण ब्रह्म ज्यांनी बँगलोरमध्ये मराठी रेस्टॉरंट सुरू केलं, तर त्यांचं एक प्रमुख आकर्षण यावेळेस आहे. त्या बँगलोरवरून पूर्ण 2 दिवसासाठी जत्रेसाठी येत आहेत आणि त्या तिकडे टिपटॉप प्लाझाला आपलं राहणार आहेत. तर ते एक आकर्षण आहे, तर ते पण कव्हरेज करण्यासाठी तुम्ही आहोत. तर ह्या सगळ्या वुमन एंटरप्रेनर्स ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कॉन्फरन्समध्ये पण आहेत. तर त्या तुम्हाला दादांद्वारे अतुल दादा सांगतील. तर मी पुढे त्यांना सांगतो की कॉन्फरन्स बद्दलची माहिती द्यावी. एक्झिबिशन मध्ये B2B आणि B2C सेक्शनचे एक्झिबिशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, एकाच इंडस्ट्रीचे ना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, तिकडे आपलं व्यवसायाचं खूप युनिक पद्धतीने ऍक्टिव्हली एंगेज होऊन तिकडे प्रदर्शन मांडणार आहेत. त्याच्याबद्दल माहिती आमचे सहकारी सचिन स्टुडिओचे संचालक सचिन पाटील देतील. स्टॉल मधले 100 स्टॉल जे आहेत ते B2B आहेत आणि 26 स्टॉल जे आहेत ते B2C आहे. आणि B2C मध्ये आपण मोनोपोली ठेवलेली आहे, म्हणजे एक प्रोडक्ट ठेवलं दुसरं प्रोडक्ट आपण ते घेणार नाही. त्यामुळे त्यांना त्या व्यावसायिकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहे. आणि खूप मोठी संधी आहे सगळ्याच व्यावसायिकांसाठी की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत. B2B मध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं सरांनी सांगितलं, आणि इन्फॉर्मेशन. आणि आपल्या ठाणेकरांना तर मोठी संधी आहे की आपल्या ठाण्यात होतो हा कार्यक्रम, तर प्रत्येक ठाणेकरांनी आवर्जून टिपटॉप प्लाझामध्ये हजर राहिलं पाहिजे. आणि मागच्या वर्षी 50,000 पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट शेअर झालेले, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 10,000 पेक्षा जास्त बिझनेस इन्क्वायरीज डेव्हलप झालेल्या. तर यावर्षी देखील आमची अपेक्षा आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत की यावर्षी जास्त क्राऊड येणार. जसं गणेश सरांनी सांगितलं 7,000 प्लस आकडा आम्ही गाठलेला. यावर्षी आमचं एक्सपेक्टेशन आहे 10 ते 15,000 पेक्षाही अधिक क्राऊड या 2 दिवसामध्ये येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या, नक्की आवर्जून आलं पाहिजे. आणि यावर्षी अजून एक अट्रॅक्शन म्हणजे शाळेतली मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील येणार आहेत. ते आपले पुढील व्यावसायिक आहेत आणि त्यांना ही जबरदस्त संधी आहे, कारण त्यांनीही पाहिलं पाहिजे नवीन नवीन व्यवसाय आणि एंटरप्रेन्योरशिप काय असते. तर नक्की तुम्ही भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. की जसं सचिनजींनी सांगितलं की कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत हे आपले भावी उद्योजक आहेत, भावी प्रोफेशनल्स आहेत. आज आपण B स्कूल्स मध्ये जातो, म्हणजे जे मॅनेजमेंटचे जे कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये जातो, त्यांना थिअरिटिकल तर शिकवण्यात येतच मॅनेजमेंटचे विषय, मग ते मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, HR असेल, ऑपरेशन्स असेल. पण या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल बिझनेसचा एक्सपोजर मिळण्यासाठी यावेळेला आम्ही स्पेशली 8 मॅनेजमेंट कॉलेजेसना अप्रोच केलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्यांची स्पेशल इंडस्ट्रीयल व्हिजिट म्हणून तुम्ही जत्रेमध्ये त्यांना आमंत्रित करा. आणि आम्हाला आतापर्यंत 4 ते 5 कॉलेजेसनी कन्फर्मेशन दिलेलं आहे की आमचे विद्यार्थी तुमच्या जत्रेला म्हणजेच बिझनेस जत्रेला येतील. ते फक्त प्रदर्शनच नाही अटेंड करणार, तर ते कॉन्फरन्सेस सुद्धा अटेंड करतील. आणि कॉन्फरन्सेसमध्ये 101 दिग्गज एक्सपर्ट्स, प्रतिथयश उद्योजक, नामांकित व्यक्ती येत आहेत. आणि खरंच आनंद वाटतोय की ही सगळी दिग्गज मंडळी एकाच छताखाली या 2 दिवसांच्या दरम्यान येणार आहेत. आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आत्ताच आमचे सहकारी जॉईन झालेले आहेत. एकदम योग्य वेळेवर